पाकिस्तान असो नाहीतर चीन असो, ते आपले शत्रू आहेतच. पण आपला म्हणजे सामान्य माणसाचा खरा शत्रू आहे घरात येणारा एक आजार. तो फक्त शरीरावर हल्ला करत नाही, तर तो अख्ख्या घरावर हल्ला करतो, जो मागच्या अनेक वर्षात केलेली सगळी कमाई खाऊन टाकू शकतो. का ते सांगतो. पुणे येथे एका प्रायव्हेट शाळेमध्ये एक शिक्षक होते, वय 42 वर्ष. अतिशय हुशार, मुलांचे लाडके वगैरे सगळं. पण कोणतीही वाईट सवय नाही, व्यसन नाही. अचानक आजारी पडले आणि लक्षात आलं की हृदयामध्ये त्यांच्या ब्लॉकेजेस आहेत. अँजिओप्लास्टी करणं गरजेचं होतं. आता पुण्यात एखाद्या ठीक-ठाक चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन हे सगळं करायचं असेल, तर किमान 5-7 लाख रुपये खर्च होतात. म्हणजे सर्जरीचा खर्च, औषधांचा खर्च, वेगवेगळे रिपोर्ट्स, तपासण्या या सगळ्या कराव्या लागतात. अर्थात त्यांनाही कराव्या लागल्या आणि मागच्या 16 वर्षाच्या त्यांच्या शिक्षकाच्या नोकरीमध्ये त्यांनी जे काही सेव्हिंग केलं होतं 10-12 लाख रुपये, त्यातले 7 लाख रुपये जागेवर खर्च झाले, म्हणजे संपले. म्हणजे 16 वर्ष काम केलं कशासाठी? तर दवाखान्याचं बिल भरण्यासाठी. हे अत्यंत भयानक आहे. तुम्ही म्हणाल हे एक रँडम उदाहरण असेल, पण तसं नाही. भारतात हृदयाचे आजार, स्ट्रोक, कॅन्सर, डायबिटीज, किडनीचे विकार, पोटाचे विकार अशा अनेक शस्त्रक्रिया लोकांना कराव्या लागतात आणि यातलं जर कुणाला काही झालं नाही, तर एखादा अपघात होतो आणि त्या अपघातामध्ये पैसे गमवावे लागतात. साधं सर्दी पडसं होतं आणि लोक आजारी पडतात. त्याच्यातून भलतंच काहीतरी निघतं आणि लाखो रुपये दवाखान्यात खर्च होतात. अशी काही उदाहरणं मी बघितलेली आहेत. तुम्ही देखील बघितलेली असतील. घरात पैसेच मग त्यावेळेला शिल्लक नसतात. लोकांच्याकडून उसने मागत फिरायची वेळ अख्ख्या कुटुंबावर येते. माझं स्वतःचं एक उदाहरण सांगायचं तर 2018 मध्ये माझा ॲक्सिडेंट झाला. ज्या वेळेला त्याच्यानंतरच्या दवाखान्याच्या खर्चात 2 लाख रुपये खर्च झाले. पण मला हे 2 लाख रुपये स्वतः घालावे लागले नाहीत. कारण मी सरकारी बँकेत नोकरीला होतो आणि माझा हेल्थ इन्शुरन्स बँकेनंच केलेला होता. माझा कॅशलेस क्लेम अप्रूव्ह झाला. जर हेल्थ इन्शुरन्स माझ्याकडे त्यावेळेला नसता तर मलाही जबरदस्त फटका बसला असता. त्यामुळे दवाखान्याचा खर्च ही सर्वात मोठी रिस्क असते आणि वर्षानुवर्ष आपण जे प्लॅनिंग केलेलं असतं ते सगळं प्लॅनिंग एका मिनिटात विस्कटायचं काम हा घरात आलेला एक आजार किंवा एक अपघात करू शकतो. आणि हे सगळं टाळता येऊ शकतं बरं का, जर आपण योग्य वेळेत काळजी घेतली तर. पण ते आपण करायला जात नाही. मोठी मोठी लोक मात्र हे सगळं करतात. सैफ अली खानच्या घरात जाऊन एका माणसाने त्याच्यावर हल्ला केला, तो जखमी झाला, त्याला हॉस्पिटलाइज केलं. त्यानंतर त्यानं स्वतः मात्र हॉस्पिटलचं बिल भरलं नाही. एवढा मोठा पतौडीचा नवाब, पण दवाखान्याचं बिल मात्र हेल्थ इन्शुरन्स कंपनीनं भरलं. आठवत असेल तर बघा. म्हणून मी हा व्हिडिओ आज यासाठीच करतोय. मला माहिती आहे की आपल्यापैकी अनेक लोकांना हेल्थ इन्शुरन्स बद्दल खूप कमी माहिती आहे किंवा त्यांना माहितीच नाही किंवा त्यांचा अनुभव वाईट आहे. त्यामुळे अनेक लोक त्या वाटेला वळत नाहीत. पण माझा हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा आहे की हेल्थ इन्शुरन्स ही एक अशी गोष्ट आहे जी जर तुम्ही केली तर तुम्ही स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला कोणत्याही आजारपणापासून वाचवू शकता. प्लस तुमच्या खिशाला कसलाही दणका बसत नाही. मग काय असतो हेल्थ इन्शुरन्स, त्याचे फायदे काय आहेत आणि तो करायचा कसा, ते सगळं थोडक्यात सांगतो. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे तुमच्यात आणि हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये झालेलं एक कॉन्ट्रॅक्ट असतं, ज्यामध्ये तुम्ही वर्षाला एक ठराविक प्रीमियम भरता. त्या बदल्यात तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातल्या कुणालाही वर्षभरात कोणताही आजार झाला किंवा दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं तर त्याचं जे काही बिल होईल ते सगळं ठरलेल्या रकमेपर्यंत इन्शुरन्स कंपनी भरते. फक्त सगळी ओरिजिनल रिपोर्ट्स आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला पाठवून द्यावे लागतात. हे सगळे पैसे दवाखान्यात आपोआप जमा होतात. कॅशलेस क्लेम जमा होतो. म्हणजे तुमच्या खिशातला एकही रुपया तुम्हाला काढावा लागत नाही. जेव्हा ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं अशा वेळेला तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स अगदी इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये देखील उपयोगी पडतो. म्हणजे एखाद्याला समजा 5 लाखाचा इन्शुरन्स पुरेसा आहे असं वाटलं तर प्रीमियम थोडासा कमी येईल. एखाद्या फॅमिलीसाठी जर तुम्ही मोठ्या शहरात राहत असाल तर तिथले दवाखाने देखील तसे महागडे असतात. त्यावेळेला तिथं 5 लाखाचा इन्शुरन्स करण्यापेक्षा 10 लाखाचा किंवा 15 लाखाचा इन्शुरन्स केलेला बरा. त्यावेळेला मग प्रीमियम थोडासा वाढतो. आता तुम्ही जर इन्शुरन्स घेणार असाल तर त्याच्यामध्ये काही गोष्टी बघितल्या पाहिजेत किंवा आपल्याला अगोदर माहिती असल्या पाहिजेत, म्हणजे आपण फसवले जाणार नाही. आणि त्यासाठी थोडीशी माहिती तुम्हाला पुढे सांगतो. एक तर तुमचा जो वार्षिक प्रीमियम असेल तो तुम्ही किती रकमेचा इन्शुरन्स घेता त्याच्यावर अवलंबून असतो. दुसरी गोष्ट, तो अवलंबून असतो तुमचं वय किती आहे यावर. जेवढे तुम्ही तरुण असाल तेवढे तुम्हाला कोणतेही आजार नसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा वेळेला हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला स्वस्तात मिळतो. 35, 40, 45 असं वय वाढत गेलं तर ब्लड प्रेशर किंवा इतर छोटे मोठे आजार तुम्हाला असू शकतात. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम देखील मग वाढतो. आणि इन्शुरन्स कंपनीला कधीच आपला आजार कोणता असेल अगोदरपासून तर तो लपवायचा नाही. तुम्हाला आजार नसेल तर प्रीमियम कमी असतो, आजार असेल तर प्रीमियम वाढतो. म्हणजे एखाद्याला डायबिटीस असेल तर त्याचा प्रीमियम जास्त असेल. तुम्ही मग डायबिटीस नाही म्हणून सांगितलं तर तुमचा प्रीमियम कमी होईल. पण नंतर जर कंपनीच्या लक्षात आलं की तुम्हाला अगोदरपासून डायबिटीस होता तर मात्र तुम्हाला क्लेमच मिळणार नाही.
त्यामुळे इन्शुरन्स कंपनीला कधीही खोटी माहिती द्यायची नाही. इन्शुरन्स कंपनी असली तरी तिथं व्हेरीफाय करायला बसलेले लोक सगळे डॉक्टर असतात, त्यांना सगळं कळत असतं. बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्या आता कॅशलेस क्लेम करतात, पण काही कंपन्या अजून देखील रिएम्बर्समेंट क्लेम करतात. आपण मोस्टली कॅशलेस क्लेमच घ्यायचे, जेणेकरून अगोदर पैसे भरायचे आणि नंतर ते परत घ्यायचे, हे झंझटच नको. पण हे करणं अत्यंत गरजेचं आहे, एवढं लक्षात घ्या. कारण दवाखान्याच्या बिलामध्ये काही हजारांपासून 20-30 लाखांपर्यंत पैसे खर्च करून गरिबीच्या खाईत लोटली गेलेली अनेक कुटुंब मी स्वतः बघितलेली आहेत. प्रत्येकाची कारणं, प्रत्येकाचे आजार वेगवेगळे असतात, पण प्रत्येकाची स्टोरी हीच असते. इतर नको त्या गोष्टीवर खर्च करण्यापेक्षा या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे. परत एकदा सांगतोय, तुम्हाला असले कोणतेही जुने आजार, ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस इतर काही असेल तर ते अगोदर सांगणं गरजेचं असतं. त्यामुळे नंतर क्लेम करताना अडचणी येणार नाहीत. प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये जे आजार हळूहळू शरीरात वाढत जातात, अगोदरपासून असू शकतात, त्यांच्यासाठी 2-3 वर्षांचा वेटिंग पिरियड ठेवलेला असतो. म्हणजे जेणेकरून अगोदरपासून झालेला आजार तुम्ही घेऊन दवाखान्यात ॲडमिट होऊन त्याचं बिल कंपनीकडून घ्यायचा प्रयत्न करणार नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे हेल्थ इन्शुरन्स एका व्यक्तीचा किंवा एखाद्या कुटुंबाचा देखील करता येऊ शकतो. पण समजा एखाद्या कुटुंबात पती, पत्नी आणि 2 लहान मुलं असतील, तर चौघांचा इन्शुरन्स केला तर सगळ्यात जास्त वय समजा पतीचं असेल, तर पतीच्या वयाप्रमाणे प्रीमियम काढला जातो. म्हणून कधीही हेल्थ इन्शुरन्समध्ये आई-वडिलांना ॲड करू नका. जर त्यांना ॲड केलं तर सगळ्यांच्यामध्ये वडिलांचं वय जास्त असेल तर त्यांच्या वयाप्रमाणे प्रीमियम काढून मिळेल आणि तो प्रीमियम मग जास्त होईल. आई-वडिलांचा एक वेगळा इन्शुरन्स करावा, जेणेकरून त्यांचा दोघांचा प्रीमियम मग त्यांच्या वयाप्रमाणे आणि दोघांच्यासाठीच येईल, म्हणून कमी येईल. हेल्थ इन्शुरन्स हा एक जबरदस्त ॲडव्हान्टेज आहे. यामध्ये कोणताही आजार जर तुम्हाला डिटेक्ट झाला आणि तुम्ही हॉस्पिटलाइज झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा क्लेमसाठी तुम्ही जाता, त्यावेळेला प्री हॉस्पिटलायझेशन म्हणजे ॲडमिट व्हायच्या अगोदर ज्या काही टेस्ट केल्या, औषधं घेतली, केस पेपर काढला, या सगळ्या गोष्टींचं बिल तुम्ही क्लेम करू शकता. आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर अगदी दवाखान्याच्या मेडिकल बिलापासून ॲम्ब्युलन्सनं घरी परत जायच्या बिलापर्यंत सगळा खर्च इन्शुरन्स कंपन्या करतात. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट बघायची, ती म्हणजे तुम्ही मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरात राहत असाल तर तिथे भरपूर हॉस्पिटल्स हे नेटवर्क हॉस्पिटल्स असतात. म्हणजे तुम्ही तुलनेनं जर छोट्या शहरात राहत असाल तर तिथं भरपूर हॉस्पिटल्स या इन्शुरन्स कंपनीबरोबर नेटवर्कमध्ये नसतात, म्हणजे लिंक झालेले नसतात. जर तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्हाला कॅशलेस क्लेम मिळतो. त्यामुळे त्या कंपनीबरोबर टायअप केलेल्या दवाखान्यांच्या मध्ये आपल्या शहरातले, गावातले महत्त्वाचे हॉस्पिटल्स आहेत का, हे पहिल्यांदा एकदा बघून घेतलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला ॲडमिट होण्यासाठी लांब दुसऱ्या शहरात जाऊन ॲडमिट व्हायची वेळ येऊ शकते. आणि जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेत असाल तर मी अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांचं भविष्य धोक्यात जाऊ नये म्हणून आणखी एक इन्शुरन्स केला पाहिजे, तो म्हणजे टर्म इन्शुरन्स. आयुष्याची काही गॅरंटी देता येत नाही. अनेक अचानक झालेले अपघात, मृत्यू आपण बघितलेले आहेत. जेव्हा कुटुंबातला कर्ता माणूस जातो तेव्हा मागच्या लोकांची जी परवड होती त्यांच्या सगळ्यात मोठा फटका असतो, तो म्हणजे आर्थिक फटका. कारण पैशाचं सोंग आणता येत नाही. टर्म इन्शुरन्स खूप कमी प्रीमियममध्ये तुम्हाला फायनान्शियल रिस्क पासून वाचवतो. घरातल्या कर्त्या व्यक्तीला काहीही झालं तर कुटुंबाला एक चांगली भरघोस रक्कम मिळते, ज्यामध्ये घर अनेक वर्ष आरामात चालू शकतं, मुलांचं शिक्षण पूर्ण होऊ शकतं, सगळी लोन फिटू शकतात. आजच्या जीवनामध्ये या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. हे अत्यंत सोपं देखील आहे. तुम्ही ऑनलाईन जाऊन तुमच्या बेसिक डिटेल्स जसं की तुमचं वय, लिंग, तुमच्या मागच्या काही मेडिकल कंडिशन्स, असलेले आजार याबद्दलची सगळी खरी माहिती द्यायची. तुमच्यासाठी असणारे सगळे प्लॅन्स तुम्हाला समोर दिसतात, ते चेक करायचे. किती रुपयांचा प्रीमियम बसेल, त्यामध्ये किती रुपयांचा इन्शुरन्स होईल, तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या खिशासाठी परवडेल असं प्लॅन तुम्ही निवडू शकता. यांची प्रीमियम 400-500 रुपये महिना पासून सुरू होतात आणि यामध्ये तुम्ही तुमच्या भविष्यातल्या अचानक येणाऱ्या लाखोंच्या आर्थिक संकटापासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला वाचवू शकता. अगोदर सांगितलं होतं तसं याचे प्रीमियम हे तुमचं वय किती, तुम्ही कितीचा इन्शुरन्स करताय यावर अवलंबून असतात. तुम्हाला अगोदर कुठले आजार आहेत त्यावर अवलंबून असतात. तरुणांना प्रीमियम कमी असतो, त्यामुळे लवकरात लवकर केलेलं चांगलं. तुमचं वय 35, 40, 45च्या पलीकडे गेलं असेल तर तुमचा प्रीमियम थोडासा वाढतो, कारण तुम्हाला आजार होण्याची शक्यता सुद्धा वाढलेली असते. त्यामुळे एक छोटीशी रक्कम महिन्याला भरून तुम्ही स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला अचानक येणाऱ्या या लाखोंच्या खर्चापासून वाचवू शकता. याची एक लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय, जिथं जाऊन तुम्ही हे सगळे प्लॅन्स कंपेअर करून बघू शकता आणि अतिशय विश्वासू इन्शुरन्स पार्टनर्स आहेत त्यांची ती समोर लिस्ट येते. त्यातून तुमच्यासाठी जे योग्य असेल ते तुम्ही निवडू शकता आणि तुमचा निर्णय घेऊ शकता. थोडं शांतपणे विचार करा आणि आपण आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करणं ही गोष्ट ऑप्शनल असू शकत नाही, हे लक्षात घ्या.
घरातल्या प्रत्येक कर्त्या व्यक्तीची ही पहिली जबाबदारी आहे. त्यामुळं संकट आल्यानंतर मग इन्शुरन्सचं महत्त्व काय आहे हे समजण्यापेक्षा त्याची अगोदरच तयारी करा. पुन्हा एकदा सांगतोय, डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये लिंक देऊन ठेवतोय. त्यामध्ये भारतातल्या सगळ्या चांगल्यात चांगल्या इन्शुरन्स कंपन्या आहेत. त्यांचे प्लॅन्स तुम्ही कंपेअर करा आणि इन्शुरन्स जर ऑनलाईन खरेदी केला तर तुम्हाला टर्म इन्शुरन्सवर 15% आणि हेल्थ इन्शुरन्सवर 25% पर्यंत डिस्काउंट मिळतो. आणि हेल्थ इन्शुरन्ससाठी तुम्हाला एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर देखील मिळतो. ते लोक तुम्हाला गाईड करतात आणि तुम्हाला मदत करतात. त्यामुळे आजच ॲक्शन घ्या. समोर काय काय पर्याय आहेत बघा, प्लॅन्स चेक करा आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करा. आधी चेक करा तुम्हाला काय प्रश्न पडले, तर नंतर त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही कमेंट्समध्ये देऊ किंवा आणखी एक वेगळा व्हिडिओ करून तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ. पण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. तुमचा स्वतःचा इन्शुरन्स असेल तर ज्यांचा नाही अशा तुमच्या प्रियजनांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठवा. त्यांना देखील त्याचं महत्त्व कळू द्या. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.